निशांत सहकारी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, त्याचे ते संस्थापक आहे, अध्यक्ष आजही तेच अध्यक्ष आहे. पण डिपॉझिट किती आहे? मला असं एकाने विचारलं होतं, अहो तुम्ही ज्या दैनिकात गेले, बरं झालं तुम्ही तिकडे गेले, आमचा परिचय झालेला आहे. तोपर्यंत साहेबांचं मला बाकीचं डीप काही माहीत नव्हतं. अहो पतसंस्था आहे त्यांची. म्हटलं मला नाही माहीत बा पतसंस्था. आणि मग त्या पतसंस्थेच्या ठेवी किती आहे बघितल्यानंतर 500 कोटी रुपयाच्या ठेवी. हा सर्वसामान्य जनतेचा असलेला विश्वास आहे. या विश्वासाच्या बळावर 500 कोटीच्या ठेवी आहे आणि 40 ब्रँचेस सुरू केलेले आहेत. 40. मी एक ब्रँच चालवताना माझं डोकं दुखतं. आज 40 ब्रँचेस चालवतात. 500 कोटीचा टर्नओव्हर आहे. गरजूंना कर्ज दिलं जातं, वसूल केलं जातं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना केलं. 30हून अधिक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत. विदेश दौरे, मध्यंतरी मी त्यांच्याशी मला संपर्क साधायचा होता, त्यावेळी त्यांना मी मेसेज दिला की मी बाहेरगावी नव्हतो साहेब, मी लंडनमध्ये होतो. तर मला असं वाटलं की आपण आल्यानंतर साहेबांना भेटू. मग साहेबांना म्हणतो, साहेबांना म्हटलं तुम्ही इकडे गेलात का? साहेबांना नंतर बघितल्यानंतर साहेब युरोपमध्ये गेले, मलेशिया, इंडोनेशिया, साऊथ कोरिया, अमेरिका, फ्लोरिडा, नेपाळ, दुबई, सिंगापूर, आफ्रिका, कितीतरी देशांमध्ये जाऊन आलेले. सर्व देशांमध्ये जाऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करून तिथलं ज्ञान घेऊन देशोन्नतीच्या माध्यमातून समाजापुढे सगळे केलेले. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमेत लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, चिली, मेक्सिको, पोर्तुगाल इत्यादी देशांचा 14 दिवसांचा दौरा राष्ट्रपतींच्या समेत केलेला आहे. अजून खूप आहे याच्यामध्ये सांगायला, परंतु आपल्याकडे आलेले पाहुणे कोण आहेत याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा मी प्रयत्न केला. मला कळतं आहे हा परिचय खूप छोटा आहे आणि हे व्यासपीठ ते नाही आहे. माझे हे ज्या गुणवंत मुलांनी आपल्या जीवनामध्ये मोठं यश प्राप्त केलेलं आहे, आपल्या आईवडिलांची कॉलर टाईट केलेली आहे. आईवडिलांची, आता आई आणि वडिलांची कॉलर टाईट होते, आता अलीकडे आईला पण कॉलर असते, सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आईवडिलांची कॉलर टाईट झालेली आहे आणि त्याच्यामागे संबंधित या शिक्षण संस्थेने जो परिश्रम घेतलेले त्याबद्दल त्यांचेही कौतुक. डॉक्टर प्रभू, त्यांचे सहकारी, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. विशेषतः ज्यांचा गुणगौरव या ठिकाणी होणार त्यांचं तर कौतुक करतोच, पण त्यांचे पालक जे आलेले का ज्यांनी हे विद्यार्थी घडवलेले आहेत. मला आठवतं मी एक 10 वर्षापूर्वी याच व्यासपीठावर त्याच गर्दीमध्ये कोपऱ्यात बसलेलो होतो आणि असाच एक कार्यक्रम चालू होता आणि CETला देशभरातील जी CET झालेली होती त्या CETमधून जे गुणवंत विद्यार्थी होते त्याच्यात माझा मुलगा 29वा देशातून 29वा आला होता आणि मी कोपऱ्यात बसलेलो होतो आणि त्या सूत्रसंचालन करण्यास सांगितलं की विद्यार्थ्यांपैकी हा विद्यार्थी मनोगत व्यक्त करेल. मी म्हटलं हा कधी घरात बोलत नाही, आई तर काय बोलत असेल, मी कधी त्याला बोलताना पाहिलेलं नाही, कधी स्टेजवर कधी पाहिलेलं नाही. तो चालत चालत वर आला, त्याचा गौरव झाला आणि त्याला बोलायला सांगितलं आणि फरड्या इंग्रजीमध्ये ज्यावेळेस त्यांनी कसं शिकवण्यात आलं आम्हाला आणि मी कशी प्रगती केली हे ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस पालक म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते की हे पोरगं घरात कधी बोलत नाही. आणि मी म्हटलं का रे तू एवढं इंग्रजी एवढं परफेक्ट आणि एवढं अर्धा तास तू बोलतो, मला फार कौतुक वाटतंय सगळं या गोष्टी. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.